कारभार ने गा कारभार माझे प्रेमाचे नारी 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 राधा ग राधा हे राधा मोठी हेकड आहे बोलणार नाही ठीक आहे फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी मातीला आवाज नाही गेला का म्हणतो बायकोला ठीक आहे एक वेळ ऐकलीस तर ठीक नाही तर मला आपली बाजू घ्यावं लागेल कारभार ने गा कारभार माझे प्रेमाचे नारी 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 राधा ग राधा हे राधा चल बाई भांडी झाली कपडे धुणी सगळे झाले आता देवपूजा केली पाहिजे म्हटली तितक्यात यांचा आवाज आला पण मी बाई बंदी मी बोलणार नाही का बरं 8 दिवस झाले माझ्याशी मी बरोबर बोलत नाही असं काही गुन्हा केला मी बी आपल्या आटीला राहणार अगोदर देवपूजा करते त्यानंतर त्यांच्या हारीला हाक देणार पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला माहिती आहे बायकोले 8 दिवस 15 दिवस झाले माझा नवरा बाहुरून आहे आता हा बाई काही बरी गत नाही करत खेदा केल्याशिवाय सोडणार नाही
म्हणून भक्ती नामाचा सहारा घेतला. भक्ती नामात गुंग झाली. तुला समजलं का व चाळा? आंधी खाल्ले हाड बुडून आता बसली तुळशी पुढं. ठीक आहे, आवाज देऊन पाहतो. कार भार नगा, कार भार माझे प्रेमाचे नारी 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 राधा ग राधा. हे राधा, काय झालं व कारभारी? कशासाठी आवाज दिला? मोठ्या गायका तोंडा झाली राधा राधा राधा. काय बायकोशिवाय तुमचं कामच होत नाही का व? कोणता माणूस आहे व जगामध्ये? हा, ह्या जगामध्ये सांग कोणता बायको माणूस असेल तर बायको शिवाय त्याला गमत नाही? असं बायको ही माणसाची अर्धांगिनी आहे. होई ना, आहे ना? बरोबर आहे. आज 15 दिवस झाले तुला चाळाच पाहून झालं, रंगच पाहून झालं. हा, मस्त 1500 भेटत तर मस्त मस्ती चढली तुला. गाव नाही भेटत. आमचा भाऊ आहे ना. अंगात आले का व? काय वा अंगात काय येईन वा? हा, अहो 1500 देतो काय अंगात येईल? हा, अहो, आज अजून 15 दिवस झाले तुझ्या जवळ येतं बोलाले. बोलणं व अहो, बोलणं व अजून झटका मारून तिकडे चालली. माय बाई, हा? मी जाते का तुम्ही जाता वा? मी जातो. अहो, बायको सांगा काम झालं कसं वाकडे वाकडे पडता. मी मग नाही वाकडा होतो. तुझ्या संग बोलायला येतो तर अंगणात जाते. अंगणात बोलणं मग जरा हट्ट म्हणून मग तिकडे झटके मारून राहिली. अहो काम धंदे राहायचं का तुझ्या बोलतच राहू का वा? असा असा काय मी का म्हणतो? काय ते फालतूच्या गोष्टी जाऊ दे. जाऊ द्या. आपला धंदा कशाचा आहे? आपला हा? अहो धंदा आपला दही दुधाचा आहे. माझ्या आज्याने केला, माझ्या बापाने केला. नाही. तोच त्याची वंशवाळी मी चालवत आहो. आपला धंदा दया दुधाचा आहे. हो, आता पिढी चालवत ठेवा ना वा. तुम्हाला तो धंदाच कोणता आहे तुम्हाला? या वर्षी महाराष्ट्र शासनाकडून लोन घेतला, कर्ज काढला, हो गाई म्हशी घेतल्या घेतल्या. आणि त्याचे आपण दूध काढतो. काढतो. आणि ते दूध डेअरीची गाडी कामामध्ये येते. येते. आज मोठी विचित्र गोष्ट झाली. भाऊ काय झालं वा? ते दूध डेअरीची गाडी आज येणार नाहीये. नाही येणार आहे. म्हणून एक काम पडलं तुझ्यासोबत. मग मी कोणतं? सांगतो कसं आहे. सांगा. सांगतो आहे. दह्याचं माठ घे. हा. का म्हणलो? हे दह्याचं माठ डोक्यावर घे. हा. तुझ्या आजूबाजूच्या गावामध्ये चालली जा अगदी आणि आता दही दुधाची विक्री कर. पैशाचे 2 पैसे होतील, आपल्या कर्जाला म्हणजे हातभार होईल. असं तुमचं म्हणणं आहे? हो. अवा, हा हा दयाचा माठ घेऊन बाजाराची वाट घेऊ. हा मी काय म्हणते? हा हा दयाचा माठ मी घेणार नाही हा आणि बाजाराची वाट घेणार नाही. हा. हा घ्या तुमच्या दयाचा माठ. हा. या बास, याचं नाव आहे बायको. सूर्या सदा मंगल शुभमंगल सावधान म्हणताना रामदास स्वामी उठून पडाला होता बोहल्यावरून. हा, तुले का अन्यागण्यानं देणीच्या मन्या समजली का? अन्यागण्यानं देणीच्या मन्या समजली? बापरे, हा? मी काय समजीन हो? असा का? हा? अहो धोतर सोडा. पाहिला बदमाश बायको, एवढ्या लोकात धोतर सोडा का लुंगीवर फिरू का? काय झालं बदमाश म्हणजे बाई? हा? अहो तो खोसलेला धोतर सोडा म्हटली. हा, मी म्हणतो धोतर सोडा ना का कर? छी बाई, मी खाल्ली हो? तू नाही जात? नाही मी बाय बरं विचारतो. अरे केली अरे बरं विचार. हा. विचारणार ना विचारणार. याशिवाय आय तिकडे 2 शब्द ऐकले डोंगरेले सांगतो मी. दिल का भोला है तबीयत का बड़ा है सादा. दिल का भोला है तबीयत का बड़ा है सादा. वादिये इश्क से आया है मेरा शहजादा. वादिये इश्क से आया है मेरा शहजादा. है सादा. दिल का भोला है का बड़ा है सादा. वादिये इश्क से आया है मेरा शहजादा. वादिये त्याला विचार कर. जिंदगानी एकट्याची नाहीये. या संसारासाठी लोहाच्या चेनेत जावं लागते तेव्हा संसार चालते. हा? तुला माहित आहे काय म्हणत होते शहाणे माणसं म्हणतात? काय म्हणत होती? बायकोनं तसा राहायला पाहिजे. असं जिच्या हाती पारण्याची जोरी ती साऱ्या जगाला उद्धारी. का नाही सांगता हो? बायको हे मूळ घरचा फाउंडेशन आहे. ते नाही समजत. मले पहाण्या फुलं बहा. बापरे फुलं वाहले. हा? एखाद्या नवरा कोणी बाहेर चालला, नवरा बाहेर चालला तर माझ्यासाठी अमुक आणजा का? माझ्यासाठी अमुक आणजा का? कोणता आणजा का? मग काय? वारे हे करशील तर खाशील ना का? फुलाचे ढेकलं खाशील का? आवक करा सांगाल कोणाले वा? बायको खायला गेली. थांब ना व.
सुखाने जाईल ग जिंदगी आपली तेव्हा सुखाने जाईल करुणे नमस्कार पाटील साहेब. साहेब नमस्कार. कालची फायलीची नमस्कार. अबे घर माझं हो. हा घर तुझं हो म्हणून का साहेब? घर माझं हो. माझ्या घरी येऊन भाडीची नमस्कार म्हणणारा माईच्या लाच पैदा नाही झाला. झाला झाला म्हणजे अर्धा तास झाला आवाज बोलवला पाटील बाबा पाटील बा पाटील बाबा पाटील. हा. बाहेर नाही बोलावलं खाली नाही जो भिल्ला जो भिल्ला जो भिल्ला त्या पाटलांची फुटू नाही गेली ना फाटू नाही गेली तर सोलवले खाली नाही. बाबे खाऊन तिची भांडी नाही फुटली का? फुटू दे. तिची साडी नाही फाटली का? फुटू दे ना. मला सांग तुला बायका घेतल्या का मला कुठच्या खेळावलं कुस्त्या खेळाले नाही रे. 8 दिवस झाले बायकोशी बोला चाली बंद आहे. हा तिला सांगतो ऐकायला तयार नाही. हा. मामी आलो तावात. हा. आता इले म्हणलं देतोच नाही पक्तीच्या हा. म्हणून हा. दाखवत होतो घावाला वार. तू पाळू पाहिजे पण तुझ्या काही पडे नाही गपका का बे पगल्या मी का म्हणतो बायको आपल्या डोक्यावर बसून राहिली हा म्हणून हा एक विचार सांग तुला बायको आहे का? नाही मला नवरा आहे. साऱ्या लोकांना बायका केला तू नवरा केला का बाय? हलकट आहे. मला सांगा हा. या साऱ्या लोकांना बायका केला आणि मी नवरा केला असेल का? म्हणजे तुला बायको आहे. एक काम कर. म्हणतात की या कुपाच्या सहाय्याला तण वाढते. बरोबर आहे बाई साहेब कुपाच्या असणार तण वाढते. हा. माणसाला माणूस सुधारते. हा. बाईला बाई सुधारते. हा. कुत्र्याला कुत्री सुधारते. माणसाच्या गोष्टी करताना ढोरा डुकराच्या गोष्टी करते का? तुला आसरा आहे का बे? एक्झाम्पल देऊन राहिलं उदाहरण. उदाहरण एक काम कर. आपल्या घरी जा. आपल्या बायकोला घेऊन ये. प्रत्यक्ष तिची डोळ्यावर पाहिजे पद्धत. हा तेच म्हणतो. तिची आचार विचार पाहिजे आणि त्याच्यानंतर तुझी बाय तू जसा जसा करशील तसा ती मी करीन. पाहिले याच्याकडे बहीण आपल्या घरी जा म्हणते. हा. आपल्या बायकोले घेऊन ये आणि तू जसा जसा करशील तसा मी करीन. मला सांग पाटील हा लोकांचा पाव कवडी करशील का? जिंदगानी दुरुस्त होतपर्यंत करीन. म्हणजे मी वांगे खाल्लं तर मी जर वांगे खाल्लो आम्ही खाऊन. मी आलू खाल्लं तर ते बी खाऊन. मी जर कधी गोबी खाल्लं तर तेही गोबी खाऊन. मी कधी गुळ खाल्लं तर भाड्याच्या पहिला कोणी गुखाची वस्तू हो का बे? का म्हणलो मी ना गु म्हणला ना. खाया सांग बरोबर सांग. गुळ नाही म्हणलो कारावाला गुळ म्हणलो. असा पुराणावाला कारावाला हा, थंडीच्या ज्या माणसाने गुळ खाल्लं बारून बायको थर्र भेटे. तू एक काम कर. घरी चाललाच जा आणि तिला घेऊन ये आपल्या बायकोले. मग ठीक आहे. तसंच करी. पाटील साहेब मी केव्हा येतो. मी केव्हा येतो. माझी पत्नी पहिल्यांदा येऊन राहिली. तर पाटलीने सांगा थोडसा आलू ना थोडसा पोहा बनवाले. माझ्या नात्रा येतो तुला देतो ना आलो ना पोहा येतो ना नात्रा बरोबर तुझीच्या वळीने केलेला काळ खात सगळा काही बनवतो माझे माय म्हणजे तुझीचे वड्या नको बनवतो. त्या तुझीच्या वड्या येईल पण मुले गॅस होते. मग तिया बहीण तुझ्या दुधीचे वडे नाही तुझ्या दुधी मा हातात भेटले नाही. 2 फटके करून नावाच्या ओम्या नाही. मी किती हलकट माणूस असेल म्हणलोय. पाटल्याच्या घरी गेलो ना माय खपवलं त्या माय बहीण मेरी येळशी हळगे पैशी घरी चारायची खप नाही भाऊ. पुरा टिंटिंग पोको पुरा मिठू झऱ्यात मस्त असता बाबाजी. मस्त हसून राहिले. यायला वाटते याच्या बिगेल ना माय बहीण ना हो तो पोटर मस्त हसून राहिला. हसून लोक लेखा येऊ दे तू यावाली गोष्टी असती. कोणीकर भावडी जात नाही कोणीकर आस्कूल जाते तर काही समजे पण काही हरकत नाही. जाऊ पडलं भावाची बायको बंदरची बंदी आहे तर ठीक. एक नंबरचा हलकट माणूस या पडला काही 2 रुपये खाल्लो नाही बहिण. थंडीची वेळ आहे 2 वाकडा घेतो टोरला फुट शकतो पण काहीतरी भगवंताचं नाम स्मरण करत जातो. हा 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना
मा घरी आलो पड गेली सो या पोट्याची आई गेंड्याच्या मायव त्या माय बहीण ना आहे दोनचे दोन्ही दरवाजे बंद करून ठेवले मला सांगा दिवसा ढवळ्याच्या घरामध्ये कोणता कुत्रा तोंड कुचकते म्हणलो काळा टाकते का भुरा टाकते ए पोट्याची आई बंटीच्या मायव ए बबलीची आई नाही बोलत या बहीण मा आलो गेलो ना मारी सामोरच्या दरवाज्यावर ना पुरा फोडफाड करीन मग बोलतेस कहारे बाहेर निघ बोर्ड छातो रात्र झोपे नाहीस का बहीण ए बंटीची आई बबलीच्या मायवर करीनीच्या मम्मी नाहीस अहो ये गो ये अहो ये गो ये मना पीला बनाया तरी नाही या माय बहीण मला दम येऊन गेला पण हिला आवाज नाही जाऊन राहिला चला बाई सकाळी उठली सडा सारवण केली आंघोळ झाली तुळशी समोर रांगोळी घातली आता देवाची आराधना करते नंतर मी माझ्या पतिराईला आवाज देते सुखी ठेव माझ्या कुंकवाचा धनी ग अग सुखी ठेव माझ्या कुंकवाचा धनी ग सुखी ठेव माझ्या कुंकवाचा धनी ग भगवंताचे नाम स्मरण म्हणी लागली आहे हे गोपे वेळेचं भान ठेवाल शाहीर साहेब गोपे वेळेचं भान ठेवाल ए गोपे ए पोट्ट्याची आई हे पिंट्याची माय हे हागण गोदरीच्या माय बहीण
या बहीण कुतुकुतुला थेंबण्याकडे मला सांगा हे पहिल्या ठेवाले झोपत हे दिवसभर मला काम भेल का हे अव काय झोंबलं तुम्हाला झोंबावणे काय झोंबलं? खाला तुला आवाज बनवलं खोटं होती कुठे होतीस म्हणता आवा घरामागे उपयोग होती मी या बहीण हे उपलब्ध धंदे केव्हापासून चालू केली तेव्हापासून म्हणजे हा आवा टमाटरचा रोप लावला मिरचीचा रोप लावला हा, हा. त्याच्यामध्ये बोट कचरा झाला तो उपयोग होती ते जाऊ दे गोष्ट हा. मी का म्हणतोय काय म्हणता? पाटील पाटील ह्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले गोपे गोपे हे हो ओके बाय झाले बाई 10-12 वर्ष 10-12 वर्ष झाले हो ना. या 10-12 वर्षामध्ये पाटलाला काही पुत्र संतान झाली का नाही मग या वर्षी 33 कोटी देवाची मेहरबानी पाटलाला म्हणजे वाढलेले हावडे जरा 3 पोळ झाले ओके मग खरंच का हा हा हो एवार दौल्या हा. हो तुला एवढं नाही समजत का ह्या पाटलाने कसं पोरं होती म्हणजे पोरं कोणाले होते अहो आमसारख्या बाईला होता स्त्रीला होता म्हणजे पोरं बाळायले होते नाही हा. कोणी अकलीने सडून गेलीस हो तू अकलीने सडून पण गेली. एक काम करतो पोरं बाळायले होतेत ना हो नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा का काय चिरोली गडचिरोली व तसे म्हणा ना या 4-5 जिल्ह्यातल्या पोरं भरायले हा या जवानाने या मुलगा खोलायले हा 2 वर्षासाठी घेऊन जातो दुबईले दुबईले हा, मग तुम्ही बाळा किती पोरं पैदा करतात अशी लंबी लिस्ट करून ठेवता आवा तुम्ही जाण ना अहो त्या बुडक्या सगळं लग्न करीन मी त्याले नेहमी बैताल पेलले त्याले न्या अहो माणसाले म्हणजे बाईले बाईले म्हणजे माणसाले ज्या पद्धतीप्रमाणे बाईचं कर्तव्य असतं 9 महिने 9 दिवस आपल्या उतरामध्ये ठेवले हा. त्याप्रमाणे या माणसाचं कर्तव्य 3 महिने 13 दिवस आपल्या ब्रह्मांडामध्ये ठेवणे हो का तुमच्या एकटीच्या अव ह्याच्यावर- आता नवीन ट्रीटमेंट चालू झाली Treatment. बिना माणसानं इंजेक्शन नबी बाईला बोलत होता हा. तुला काय वाटते अव इंजेक्शन मी नावी काय म्हणतो, चल लवकर जेवायचं आपल्याला कुठे माणसाला जायचंय पाटलाच्या घरी पाटल्याच्या घरी अव काय आहे बादशाला कार्यक्रम आहे, चल लवकर जायचं का हा. पण का घेऊ पाटलींसाठी का घेते? का घेऊ म्हणजे सेब घेते चिक्की घेते केळं घेते आणि 2 थोडी 6 महिन्याच्या पोराने त्याला खोकला खासी करतो का माहिती का घेऊ अर्धा किलो सरकी अर्धा किलो आता अर्धा किलो ठेप झालं चल हो लवकर याचा बहिणी चालतो या बहीण माझी कपडा लागली जशी पोपटीच्या वार पडल्या वावर पडले का माय चालली वाहतूक करत होती मी हा चोपटला जेव्हा अगे बाई हात अहो मा केवढा मोठा आहे बा पागा अहो वाळा म्हटलं ते पाठीला लंबा ठेवला तर त्याचा कसा राहील वाळा आणि तुमचं काव लाकूड आहे मी लहानसा माणूस सोपला हिस्पण बनवलं म्हणजे काही करत त्या पाटला आवाज हो पाटील साहेब अजी हो पाटील साहेब या बहीण हे दोघं मिळून संक्रांतचे काही लाडू बिडू बनवून राहिले का रे घरामध्ये हो पाटील साहेब या पाटला या बहीण चायच्या हातला साहेब नमस्कार 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 आल्यात का जी ठोकरी आहात का जी अबे भोकण्या नाही रे अशी एक बोलण्याची पद्धत आहे एखादा माणूस जेवण करत असला त्याला आपण पुन्हा विचारतो हा. का साहेब जेवण करत आहे म्हणून तुला भोकणं आहे का बे आलो ना साहेब आलो अशी बोलण्याची पद्धत आहे हा. हे तुमची बायको हो नाही हा मानवरा होय अजून तेच गोष्ट आणला अबे मी म्हणतो तुला बायको आणायला पाठवलं नवरा आणायला पाठवलं का तर मला- आवाज कमी आहे हा नवरा आणायला पाठवलं का बायको आणायला पाठवलं तुम्हाला मला का माहिती बहीण होतो कोण होतो काय पाटील साहेब हेच माझी बायको हे तुझी बायको हो? हे माझी बायको मीच नवरा ज्या कामासाठी माझ्या घरापर्यंत आले हा. ते बोलणे सांभाळा उद्देश सांभाळा तेव्हा मरतो समजी ठीक आहे. ठीक आहे पाठव माझ्या हा मूर्त्यांनी बघितले धन्यवाद मूर्त्यांनी बघितले आमच्याकडून 51 रुपये सप्लिमेंटाला पाठ करून धन्यवाद ए गोपी हा काय माहिती? तुला ती खावाले दुकानाला काय नाही बारसा काय नाही काय हो नाही. पाटलाजी ना पाटलींचे सुरू आहे भांडण हा म्हणून आपण जसे जसे करू ना हा तसे ते पाटील पाटली करतील म्हणून मी काय म्हणतो हा काय म्हणता आपल्या हातीचे कोण गोपे 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 हे हो आणि समाजाने गवळी बघ. समाजाने गवडी पण आपला धंदा कशाचा आहे थंड कशाचा म्हणते त्या दुधाचा ह्या दुधाचा हो त्या ना. धंद्याच्या भरोश्यावर आपला संसाराचा गाळा चालते आपल्या पोटाचा उदरनिर्वाह चालते असे धंद्याला लात मारायचं चालेल का नाही. शहाण्याचं म्हणणं आहे बायकोच्या पिठं नवऱ्याचं मीठ तेव्हा चालते जिंदगानी नीट म्हणून हमेशाची किटकिट किटकी म्हणून का म्हणतो या पाटलाच्या बाणीवर ना या पाटलींच्या देशावर हो ना हा दह्याच्या मार्गेने पटकन मार ठीक आहे बा या पाटलाच्या बाणीवर हा. या पाटलीच्या बाणीवर हा. हे दयाचा माठ घेते हा. आणि मथुरेची वाट धरते क्या बात रे मेरी बुलबुल अबे हलकटा
शहाण्या माणसाचं म्हणणं आहे बायको ही चालत्या घोड्याची गोमाशी आहे. एवढ्या लवकर विश्वास ठेवू नको. आपल्या घराच्या कोणत्याला बाजूने जा. तुझ्या घरचा कोणता फाटा उरफाटाचा पाहून गेले मग दिमाग सांग चौकात, नाही तर जुता फाटले मारतो. ठीक आहे ठीक आहे. काय सांगता म्हणजे उरफाटे केले म्हणतात. हा जाऊन पाहतो थांबा. हॅलो पहिले हे होय. जय दुर्गा माँ, जय काली माँ, जय संतोषी माँ. नाही ह्या कोटी येतील जी ह्या येतील नवरात्रामध्ये. तर एक काम कर जमा, तुम्ही याच्या सियावर बसून आणि मी येतो इकडून हॉलीवर बसून. जय दुर्गा माँ, जय काली माँ, नाही जय मावाटर माऊली. साऱ्या दुनियाले पावली ना मला खाऊन आहे पावली. काय झालं बा? काय झालं? बाजारला जाता म्हणता? अहो मी काही बाजारी जात नाही. हा ब्याचा माठ तुम्ही घ्या. आज तुम्ही बाजारी जा. भाड्याच्या पहिला लहानपणी गेला असता तर हातभर कपड्यावर गेला असता. वाचून काय फायदा नाही. मय साहू न वय साहू. घरी पाहिला तर भिकारवाला भजनालय आहे. या बियावर सतत सत्याला झाला माझ्या घरापासून कसा रे अरे म्हणजे कसा झाला सत्याला. ती बायको ठोक नाही ना बहीण. काय बायको ठोके करी नाही. कोण्या ठिकाणी ठोका केला. ठिकाणी म्हणजे हळून आलो पाणी साहेब. हा हळून आलो तर माझ्या बायकोची कोंबडी चांगली अशी बोटासारखी बोटासारखी सुपारी सारखी होती. तुझ्या घरी आलो बहीण मग अर्धा इंचीच्या गठ्ठा पडला बरोबर. एक काम कर, एक काम कर. बायकोची बोंबली आहे ना, मला दाखव बरं पाहू दे किती बोंबली. हा कायले हा? बरं ठीक आहे. ए काय हो? अशा मूर्ख माणसाच्या गोष्टी ऐकून जिंदगानी खराब करशील का? नाही नाही. आपली जिंदगानी आहे, आपली आहे, संसार आपला आहे, पोरं आपले आहे. बरोबर करून तर खाऊन ना त्या का खाऊ. बरोबर आहे तुमचं. बाजारला जा. ठीक आहे जाते ना. अहो काल एवढी दुपार झाली, सगळ्या गोपिका चालल्या गेल्या. हा. आता मी एकटी कशी जाणार? ते शेजारची गोपिका आहे. गोपिकाला घेऊन जाऊ. हा आणि गोपिका नाही आली का? मावशी आहे. मावशी नाही आली का? मावशी नाही तर मी येईल. बरं ठीक आहे. जाशील ना? जा, जा. हो जाते. अरे गोपिका. अरे राधिका. जय श्री कृष्ण. आता काय करताय गं? काय करतो ते? अगं चालू माझ्यासोबत बाजाराला. हो का? चल चल जायचं आपण जायचं चाललंय जायचं. चल आज ती नारी
ना बंधन तयाचे केले मोकळे तू नाही विसरणार. हो का? आदर्श घ्यायचे तर कुणाचे घेशील? कुणाचे? आदर्श आहे जिजा सावित्री. देशाच्या त्या निवाडीला बनू नकन खरं. आदर्श तुम्हाला माहित आहे एका कर्तृत्वान माणसं जेव्हा समोर जात तर त्याच्या पत्नीच्या सिंहाच्या वाटा असते. मला सांग वाराणसी आई नसती तर बाबा दिंगदेवजी घडले असते का? नाही. रमाबाई नसती तर बाबासाहेब घडले असते का? नाही. सावित्रीबाई नसती तर ज्योतिराव झाले असते का? नाही. म्हणून काय म्हणतो? काय? रमाईच्या त्या परिश्रमात शेवटी काय म्हणतो? पहिले बायांना फक्त आपला म्हणून होते. पहिल्यांदा बायांना फक्त एकच काम चूल आणि मूल याच्याशिवाय पर्याय नाही. पण याच्यात त्याच्यासाठी आता बाया आपला नाही आहे. आता काय आहेत बाया? सबला आहे. नवे तू बला बनून सबला
इथे समाप्त झाली. याच्यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या शाहिरा सोनूताई गायधानी येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. मी सांगतो कोणत्या मार्गाने जाल तुम्ही. कोणत्या मार्गानं? मी सांगतो त्या मार्गाने जाल. सुविचाराच्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. सुविचाराच्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ.